अजेंडा हाच आहे की या वार्डाच्या सर्व नागरिकांना सुखसोयी सुविधा देणे हा आमचं आद्य कर्तव्य आहे। शाळा इथे व्यवस्थित करू, ज्या आजकाल गव्हर्नमेंटनी सर्व प्रायव्हेट केलं ते कॉर्पोरेशनकडून चालवण्याचा प्रयत्न करू। आज हा सगळ्यांना विचार करण्याचा दिवस आहे की आपला नगरसेवक कसा पाहिजे, एज्युकेटेड लोकांना शिकायला म्हणजे निवडून द्यायला पाहिजे। याची मला खात्री आहे की प्रभाग 11चे लोक शिक्षित आणि अनुभवी लोकांना निवडून देतील आणि ज्यांच्या मनामध्ये ह्या प्रभाग 11 मध्ये चांगलं काम करण्याची इच्छा आहे अशा लोकांना हे लोक निवडून देतील आणि असे जे 2 नगरसेवक आहे घड्याळ चिन्हावर ते लोक ह्या वेळेस निवडून येणार आहेत असं मला ठाम विश्वास आहे। आता महानगरपालिका मध्ये मोठा बदल झाला पाहिजे या उद्देशानं आज जनतेने एक मन बनवलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एक संधी द्यायची आहे। कारण आज नागपूरमध्ये 25 वर्षापासून तुमची बीजेपीची सत्ता असूनही आपण पाहिलं असेल शिक्षण, आरोग्य आणि रोजगार हा तीनही विषयामध्ये भारतीय जनता पार्टी फेल झालेली आहे। आज शासकीय शाळा बंद आहे, रोजगार नाही आणि आरोग्याच्या नावाखाली कोणालाही इलाजसाठी जर जावं लागते तर त्याला पैशाशिवाय त्याचा इलाज होत नाही। तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा तीनही विषय रोजगार, शिक्षण आणि आरोग्य हा तीनही विषय घेऊन समोर चालली आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की बदल होणार आणि आम्हाला संधी भेटणार आणि जनताची राष्ट्रवादी काँग्रेस दिली आहे। सध्याच्या परिस्थितीत आतापर्यंत आम्हाला असं माहित नव्हतं की जनतेच्या मनामध्ये अजितदादा आणि राष्ट्रवादी तर्फे एवढा जास्त प्रेम आहे। आणि तुम्ही पहा आमची किती मोठी रॅली आहे, एवढी मोठी रॅली भारतीय जनता पार्टी इतर कोणत्याही पक्षाची एवढी मोठी रॅली नाही आहे। तर लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि आम्हाला पूर्ण हे आभास आहे की आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वात जास्त नगरसेवक निवडून देणार म्हणून।